काय रे, काय आलं? तेच बघतोय. आदित्य सर, मी काही मदत करू का तुम्हाला? तुला यातलंही कळतं? होय, माझ्या बानं मला थोडं थोडं शिकवलंय. तुझ्या बानी काय नाही शिकवलं ते सांग. समद शिकवलंय. या प्रिया मॅडम, नव्या नवरीनं देवीची ओटी भरायची असते, तिच्या सासरच्या सुखा समाधानासाठी, तिच्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिच्या घरावर देवाची कृपा कायम राहावी यासाठी. तुम्ही ओटी भरून घ्या. हो. प्रसाद घ्या, आधी तुमच्या बायकोला द्या, तिचं व्रत पूर्ण करा, त्यानंतर सर्वांना वाटा. तुमची पूजा संपन्न झाली. बरं. काय करताय म्हणजे? आय नो की या काही जुन्या परंपरा आहेत आणि आय रिस्पेक्ट इट, पण आपण तर लाईफ पार्टनर्स आहोत ना. आपल्यात कसं कोणी लहान मोठं असेल? पारू निघाल. गुरुजी, गुरुजी. पारू, गुलाबाचे मोठेपण कवीने कसे सांगितले आहे? मी सांगते ना कसे सांगितले आहे. दामिनी मॅडम, तुम्ही
आणि इथं गरीबाच्या घरात. ए चोमड्या, जास्त बोलायचं नाही हं? आवरायचं आणि निघायचं बाहेर. चल. दामिनी मॅडम, तुमचं काय तर चुकतंय. हे आमचं घर आहे. तुम्ही आला बाहेरनं, तुम्हीच जावा बाहेर. ए गणी, तुझ्या त्या चोमड्या बहिणीसारखं चोमडेपणा करायचं नाहीये सतत माझ्या समोर. आणि काय रे, तू आमची प्रॉपर्टी हडप करायला आलास का तिच्यासारखी? हे क्वार्टर्स आमचे आहेत, आम्ही तुम्हाला दिलेत, कळलं ना? तू असा नाही ऐकणार. चल निघ बाहेर. मॅडम, चल दामिनी मॅडम, चल बाहेर चल. मॅडम. दामिनी मॅडम. भिकारडीची पेटी काय असेल काय माहिती.